राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणापासून ते खासदार फुटीपर्यंत यासह अनेक विषयांवर चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी चक्क मोदींची भेट घेतल्याने सारेच बुचकळ्यात पडले। या भेटीत नेमकं दडलंय काय असा प्रश्न जाणकारांना पडलाय। पवार हे राजकारणातले भीष्माचार्य मानले जातात। परिस्थिती कशीही असली तरी त्यांनी खेळलेल्या राजकीय डावपेचांचा आजपर्यंत भल्याभल्यांना अंदाज लावता आला नाही। अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन पहाटेचा शपथविधी केला तेव्हा राष्ट्रवादीचे अनेक आमदार त्यांच्या सोबत गेले असं बोललं जात होतं। या संकटाला शरद पवार यांनी मोठ्या धाडसानं तोंड दिलं। त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदारांची हजेरी घेत कोण कोण आपल्या सोबत आहे हे दाखवून दिलं। पक्ष फोडण्याच्या नव्या फंडातही ते न डगमगता तळ ठोकून आहेत। गेल्या काही दिवसांपासून पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल एक ना अनेक चर्चा सुरू आहेत। त्यांची राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल असं बोललं जात होतं। त्यावेळी पवार शांत होते। ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीचेही खासदार फुटतील अशी जोरदार चर्चा सुरू होती। किंबहुना बरेच आमदार खासदार फुटण्याच्या मूडमध्ये आहेत। काही महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारला खासदारांचं पाठबळ आवश्यक आहे। असे 360 खासदार आवश्यक असून भाजपचे स्वतःचे आणि मित्रपक्षाचे मिळून एकूण 319 खासदार आहेत। म्हणजे अजूनही 41 खासदारांची आवश्यकता आहे। त्यामुळे फोडाफोडीला वेग येईल आणि त्यात पवार यांचेही खासदार फुटतील अशी चर्चा दरम्यानच्या काळात रंगली आहे। तरीही पवार गप्पच। याच पवार यांनी मात्र बुधवारी दिल्लीत नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। विशेष म्हणजे नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यावरून काँग्रेससह मनसे, ठाकरे सेना, वंचित बहुजन आघाडी असे साऱ्याच पक्षांची रस्त्यावरची लढाई सुरू आहे। त्यामुळे दस्तूरखुद्द मोदी आणि त्यांचं केंद्र सरकार कोंडीत सापडलं आहे। याच मोदी यांची पवार यांनी भेट का घेतली असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय। विधेयके मंजूर करून घेण्यासाठी संख्याबळ पुरेसं नाही। राष्ट्रवादी यावेळी मदत करू शकते, पण त्या बदल्यात खासदार फोडाफोडी थांबवावी लागेल। बहुधा असा संदेशच पवार यांनी या भेटीतून दिला असावा। दुसरीकडे जे कोणी आमदार खासदार फुटण्याच्या तयारीत आहे त्यांनाही आवरण्याची ही खेळी असू शकते असंही जाणकारांना वाटतं। राज ठाकरे यांनी या भेटीवर खोचक टीका केली आहे। पवार यांनी मोदींना भेटणं हेच जंतरमंतर आहे असं ठाकरे शैलीत म्हटले आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।